मित्रांनो, बोलता बोलता गोष्ट माझीही च्या 31व्या भागापर्यंत आपण कधी येऊन पोहोचलो हे माझं मलाच कळलं नाही. पण याच्यात मी माझा जीवन प्रवास, आजवरचा जीवन प्रवास सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. इच्छा अशी होती की हे आपल्या विविध वयोगटातल्या लोकांनी ही गोष्ट ऐकावी आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. पण यूट्यूबचं जे अनालिसिस आहे ते सांगतं की हे जे काही भाग आहेत ते आत्ता तरी 50च्या पुढची लोक बघतायत. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या घरातल्या, तुमच्या आजूबाजूच्या तरुणांना ही गोष्ट ऐकायला जरा प्रवृत्त केलं तर कदाचित मी माझ्या आयुष्यात वापरलेल्या काही युक्त्या प्रयुक्त्या या त्यांना पण उपयोगी पडतील आणि थोडंसं समाजकार्य हातून घडेल. तर यासाठी तुम्ही मदत करावी ही पहिले विनंती करतो आपल्याला. तर आता ह्या 31व्या भागाकडे आपण वळूया. हा 31वा भाग म्हणजे झालं, आता ही गोष्ट माझी संपली अशा तऱ्हेचा निश्वास सोडण्यासाठी नाहीये. गोष्ट इथेच संपत नाही. इथवरची माझी गोष्ट वाचल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल, आता आणखीन काय? कोणी म्हणेल आता इतके वय झाले आहे, आता कधी राम राम म्हणायची वेळ येईल, काय करायचे आहेत आणखी नसत्या उठा ठेवी, आता एक तर आराम करावा नाहीतर राम राम असा जप जपावा. पण वय आणि काम या बाबतीत नुकतेच माझ्या वाचनात आले आहे की ग्रोईंग ओल्ड इज मॅन्डेटरी, स्टेईंग यंग इज आवर चॉईस. म्हणजे म्हातारपण हे अपरिहार्य आहे, पण तरुण राहणं, मनाने तरुण राहणं हा मात्र आपला आपण निवडलेला पर्याय आहे. खरेच आहे, वय वाढवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणतात ना, वय, नखे, व्याज, केस या गोष्टी आपोआप वाढतात. ती आपोआप होणारी प्रक्रिया आहे. म्हातारे होणे सक्तीचे आहे, पण मनाने तरुण, तडफदार, कार्यक्षम राहणे हे मात्र खात्रीने आपल्याच हातात आहे. माझं एकच म्हणणे आहे, जोपर्यंत आपले हातपाय हलतायत, आपले डोके नीट साथ देते, तोपर्यंत माणसाने सतत कार्यमग्न राहिले पाहिजे, सतत नवनव्या गोष्टी करीत राहिले पाहिजे, काहीतरी सृजनशील काम आणि विचार केलाच पाहिजे. आता काय, माझे वय झाले, आयुष्यात जे काही करायचे मिळवायचे ते मिळवून झाले, आता आणखीन कशाला हवे, असला स्वार्थी विचार सोडून द्यायला हवा. मला वाटते की आपण झाडामाडांचा, वृक्षवल्लींचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांचा मार्ग अनुसरला पाहिजे. वृक्ष आणि वेली ही त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत त्यांची जी काही क्षमता असेल त्याप्रमाणे आजीवन सावली, फुले, फळे हे देणे थांबवत नाहीत, सोडत नाहीत. फुलाफळांचा उपभोग वृक्ष आणि वेली स्वतः घेतात का? अध्यात्म सगळ्या गोष्टींचा मोह सोडायला, फळाची अपेक्षा सोडायला सांगते. देवाने आपल्याला जी काही क्षमता दिली आहे ती आळशीपणे फुकट घालवा असे नाही सांगत. आपल्यापाशी असलेल्या क्षमता ही अमूल्य संपत्ती आहे. त्यांचा वापर न करणे हा मला तरी अपराध वाटतो. आपल्याबरोबर पहिलं काहीही नेता येणार नाही असला हताशेचा आणि खरे तर अप्पलपोटेपणाचा विचार मला मान्य नाही. मी तो करूच शकत नाही. अरे, तू जरी जगातून निघून गेलास तरी आपण निर्माण केलेल्या गोष्टींचा पुढच्या कोणाला तरी नक्कीच उपयोग होईल. ते आपल्या कामाचे आणि नावाचे स्मरण ठेवतील का असे म्हणणे किंवा असा विचार करणे ही सुद्धा आसक्तीच झाली ना. असल्या शंका कुशंका हव्यात कशाला? मग अध्यात्म वाचून आपण काय मिळवले? आपल्याच्याने जे जे काही निर्माण करता येईल ते निर्माण करून तो बोलावेल तेव्हा या सगळ्याकडे निस्संगपणे पाठ फिरवून जो निघून जाईल तो खरा योगी. असे म्हणतात की अखेरच्या क्षणी आपल्या मनात येणारा सगळ्यात कडू दुःखदायक विचार म्हणजे माझ्या आयुष्यात असेही होऊ शकले असते, मी हे करू शकलो असतो, मी ते करायला हवे होते. असले दुःख वाटायला यायला नको असेल तर आपण शेवटपर्यंत कार्यरत राहिलेच पाहिजे. शक्यतेच्या पातळीवर जे जे शक्य आहे, जे जे करायला हवे होते, जे जे मी करू शकलो असतो ते करून बघण्याचा प्रयत्न तरी आपण करायलाच हवा. माहित नाही सर्वच साध्य होईल की नाही,
पण मरतेवेळी मी प्रयत्नात कसूर केली नाही ही बाब नक्कीच दिलासा देऊन जाईल. अपराधीपणाची बोच, नाकर्तेपणाचे शल्य तरी राहणार नाही. कृतकृत्य होऊन शांतपणे मरण येणे म्हणजे तरी दुसरे काय असेल. त्यामुळे माझ्या आयुष्यातील पुढच्या वाटचालीतील उद्दिष्टे आणि त्यांच्या पूर्ततेसाठीच्या योजना माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभ्या आहेत. त्या साकार होतील, साध्य होतील की नाही याचा मी विचार करत नाही. ती गोष्ट मी विश्वासाने देवावर सोडून दिली आहे. आज मी 67-68 वर्षांचा आहे. वयाच्या 75 पर्यंत काय करायचे याचा संकल्प मी कधीच सोडलेला आहे. पुढच्या 2-3 वर्षात साध्य करायची उद्दिष्ट अशी आहेत. कायदेविषयक माहिती, व्यक्तिमत्व विकास या बाबतीत लेखन, व्यक्तिमत्व विकासावर लिहायच्या पुस्तकाचे शीर्षकही तयार आहे, सक्सेस इज द जर्नी. म्हणजे यश हा एक प्रवास आहे. नुसती उद्दिष्टपूर्ती म्हणजे यश नव्हे. यश हा एक आनंद घेत घेत करावयाचा प्रवास आहे. कैलास मानसरोवर यात्रेला निघणे माझ्या हातात आहे, पण मी तिथपर्यंत पोहोचणे हे काहीसे दैवावरही अवलंबून आहे. कुणास ठाऊक मानसरोवराचे, कैलासाचे दर्शन होईल की नाही, पण जोपर्यंत यात्रा चालू आहे तोपर्यंत आजूबाजूचा निसर्ग, भेटणारे माणसे, येणारे चांगले वाईट अनुभव, प्रवासात मिळणारी खाद्यपेये या सर्व गोष्टींचा काया वाचा मने एकतान होऊन आनंद घेणे माझ्याच हातात आहे ना. उद्दिष्टापर्यंत होणाऱ्या प्रवासातील प्रत्येक क्षण जगणे, त्याचा पुरेपूर आनंद घेणे यातच खरे यश सामावलेले आहे. कारण उद्दिष्टापर्यंत पोहोचल्यानंतर मग त्यात काही फार मोठा आनंद वाटेलच असे थोडेच आहे. उलट कित्येक गोष्टी आपण ठरवतो, मी हे घेईन, मी ते घेईन, ती वस्तू घरात आणल्यावर मात्र काही तो तितकासा आनंद फार काळ टिकत नाही. उलट आता त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचल्यावर मग त्यात काही फार मोठा आनंद वाटेल असे थोडेच आहे. उलट आता कधी एकदा घरी परततो अशीच मनस्थिती होते. खरे आहे ना. तुम्ही पाहत असलेले हे चॅनेल इझीबीज हा त्यातलाच एक टप्पा आहे. याशिवाय मी एक easybiz.com नावाचा वेबसाईट समूह तयार करायला घेतला आहे. आमचे ध्येय वाक्य आहे मेकिंग लाईफ इझी, जीवन करूया सहज सोपे. आणि उद्दिष्ट आहे विथ व्हॉट यू हॅव फ्रॉम व्हेअर यू आर. तुमच्याजवळ जे काही आहे त्यातून, तुम्ही जिथे कुठे आहात तेथूनच. याच्या अंतर्गत चॅटिंग, शॉपिंग, कोणालाही नव्या युगात जागतिक ओळख म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स निर्माण करून देऊ शकेल अशी इझी पेज सेवा, एखादे ई वृत्तपत्र, आरोग्य म्हणजे आयुर्वेद वगैरे, कायदा, शिक्षण, तंत्रज्ञान विषयक सेवा अशा आणखीही वेबसाईट्स या छत्रीमध्ये अंतर्भूत आहेत. दुसरा संकल्प आहे इझी फाउंडेशन. याचे ध्येय वाक्य आहे सेवा परमो धर्मः आणि उद्दिष्ट आहे टू रिअलाइज अँड हेल्प ईच अदर टू रिअलाइज ट्रू सेल्फ, फ्रीडम अँड ब्लिस. यातून काही सामाजिक सांस्कृतिक कार्य, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान, सत्कार, गरजू व्यक्तींसाठी अन्न, औषधोपचार, शिक्षण सेवा आणि योगा चित्तवृत्ती निरोधा या पायावर आधारून चालणाऱ्या एखाद्या आध्यात्मिक मंचाची स्थापना असे बरेच काही करण्याचा मानस आहे. आणि हो, या सर्व कार्याचे मुख्य केंद्र म्हणून मौजे गिमवी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील आमच्या मालकीच्या शेतजमीन मिळकतीचे विकसन सुरू केले आहे. माहीत नाही यानंतर हा सर्व पसारा मुले, सुना, नातवंडे अशा पुढीलांवर सोपवून कदाचित मी हिमालयातही जाईन, संन्यस्त जीवन व्यतीत करण्यासाठी, पिकल्या फळासारखे हळूच गळून पडण्यासाठी. असो, आता आजवरच्या आयुष्याची गोष्ट माझीही चा समारोप इथेच करतो. बचेंगे तो और भी लढेंगे. कोणास ठाऊक, कदाचित इथून पुढची गोष्ट माझीही सांगायची संधीही मलाच मिळेल. मित्रांनो, गणेश उत्सवात सुरू केलेला हा गोष्ट माझीही सांगण्याचा उपक्रम आज विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या सण उत्सवाच्या आसपास संपला आहे. पण हा काही पूर्णविराम नाही, एक अर्धविराम आहे जो देतो आहे नवीन काहीतरी करण्याची, सांगण्याची उमेद. आता यानंतर सुरू करूया नवी प्लेलिस्ट, कायद्याचे बोलू. आमच्या या इझीबज चॅनेलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे.
तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.